शाहवाडी तालुक्यातील सरुड येथील महादेव डोंगर परिसरात आज बिबट्याचं दर्शन झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शेतकऱ्यांना बिबट्या दिसून आल्यानंतर त्यांनी तातडीनं शाहवाडी वन विभागाला माहिती दिली। माहिती मिळताच वन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं। मात्र रेस्क्यू दरम्यान बिबट्यानं वन कर्मचाऱ्यावर हल्ला केल्यानं खळबळ उडाली। वन विभागाचं परिमंडळ, वन अधिकारी नाथा पाटील, वनरक्षक अक्षय चौगुले, आशिष पाटील, जयसिंग पाटील आणि अनिल पाटील यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला। यावेळी अचानक बिबट्यानं पाठीमागून वन कर्मचारी आशिष पाटील यांच्यावर झडप घालत हल्ला केला। या हल्ल्यात आशिष पाटील जखमी झाले। त्यांच्यावर सरुड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू करण्यात आले। हल्ल्यानंतर बिबट्यानं घटनास्थळावरून शिंपी गावाच्या दिशेनं पलायन केलं। त्यामुळे सरुड, महादेव डोंगर आणि शिंपी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वन विभागाकडून परिसरात गस्त वाढवण्यात आली असून बिबट्याचा शोध सुरू आहे। दरम्यान वन विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। रात्रीच्या वेळी शेतात किंवा एकटे बाहेर न जाण्याचा सल्लाही देण्यात आला। शाहवाडी तालुक्यात वन प्राण्यांकडून शेती पिकांचं नुकसान तसेच नागरिकांवर हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असल्यानं वन विभागानं तातडीनं उपाययोजना करून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये। महासत्ता लाईव्ह साठी नथुराम डवरी, शाहवाडी। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।